वाल्मिक कराड माझा माणूस हे मुंडेंनी आधीच सांगितलेलं होतं। संदीप क्षीरसागर यांचं हे वक्तव्य आहे। निकटवर्ती असल्यानं असे गुन्हे करण्याची संधी देता का तुम्ही? संदीप क्षीरसागर यांनी सवाल करत धनंजय मुंडेंवर निशाणा साधलेला आहे। वाल्मिक कराडवर आधीच कारवाई का झाली नाही असा सवाल देखील संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर आपल्याबरोबर आहेत। संदीप क्षीरसागरजी, खरं तर नैतिकतेचं अधपतन जर होत असेल तर नैतिकतेच्या मुद्द्यावरती कोणाला सोडणार नाही आणि राजीनामा घेणार असं काल चहापाण्याच्या नंतर पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री म्हटलेले आहेत। खरं तर धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा द्यावा हा सातत्यानं दावा जो आहे तो विरोधकांकडनं केला जातो। त्याला मुख्यमंत्र्यांचं हे उत्तर आहे। तुमचं काही मत आहे का या संदर्भात? नाही बघा, आम्ही ज्या मागच्या सभागृहामध्ये हा विषय जेव्हा मांडला होता आणि ज्या पद्धतीने सर्व या विषयावरती बोलले होते, जी काही माहिती आम्ही त्या गावकऱ्यांनी किंवा संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाकडून जी भेटली होती ती आम्ही सभागृहामध्ये मांडली। तंतोतंत तपासामध्ये जी काही सरकारमार्फत CID चौकशी लावली होती त्या चौकशीमध्ये जी काही चार्जशीट आहे त्या चार्जशीटमध्ये तंतोतंत काय किती तारखेला वाल्मिक कराडनी फोन केला, किती तारखेला तो घुले आणि तो चाटे एकत्र आले आणि कशा पद्धतीने हे षड्यंत्र म्हणजे हे जे रचलं हे पूर्णपणे ते चार्जशीटमध्ये आलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की वाल्मिक कराड काही एवढा मोठा माणूस नाही आहे। एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये 12 तास जिथं एवढा गंभीर गुन्हा झाल्यानंतर सुद्धा नोंद करायला तिथं उशीर होतो। त्यांची ते सरेंडर होताना ज्या VIP पद्धतीने सरेंडर होतात आणि खुद स्वतः धनंजय मुंडे साहेबांनी हे म्हणले होते की ते माझे निकटवर्ती आहे। म्हणजे तुमचे निकटवर्ती असल्यामुळं त्यांना हे सर्व करायला तुम्ही संधी देतात का? म्हणजे हे काय पोलीस प्रशासन का शांत बसलो होतो? मी